ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। जय भवानी पतसंस्थेच्या सभासदांना 11% लाभांश। संस्थापक शरद शिंदे पाटील। 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीत। जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सांडगेवाडी या संस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली। त्यावेळी प्रमुख पाहुणे पलूस नगर परिषदेचे गटनेते सुहास पुदाले उपस्थित होते। संस्थेचे संस्थापक शरद शिंदे पाटील म्हणाले, संस्थेचे एकूण 7 कोटी ठेवी झाली असून 6 कोटीचा कर्जपुरवठा केलेला आहे व संस्थेची गुंतवणूक 1,60,00,000 झाली आहे व भागभांडवल निधी 1,40,00,000 असून चालू वर्षी 8,85,000 इतका नफा झाला असून यावर्षी सभासदांना 11% लाभांश जाहीर करण्यात आला आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सुहास पुदाले यांनी संस्थेचे कामकाज व प्रगती पाहून संस्था व कर्मचारी यांचे कौतुक केले। संस्थेचा जो विकास झाला आहे तो जाणकार सभासदांच्या विचारधारेतून झालेला दिसून येतो। तसेच गुंतवणूक, इतर तरतुदी आणि सातत्याने नफा वाढत असलेला दिसून येतो। संस्था स्वबळावर कार्यरत असून पाया भक्कम झाला असे मत त्यांनी व्यक्त केले व पुढील उन्नतीस व वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्वागत व प्रस्तावना संस्थेचे सचिव विक्रम शिंदे यांनी केली। अहवाल वाचन संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र डाके यांनी केले। या सर्वसाधारण सभेस चेअरमन रामचंद्र सूर्यवंशी, व्हाईस चेअरमन मधुकर सांडगे, पोलीस पाटील अमोल सूर्यवंशी, सुरेश शिंदे, गंगाराम जाधव, लक्ष्मण सांडगे, प्रकाश माने, अरविंद शिंदे, सुरेश सूर्यवंशी व सर्व संचालक व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर आभार व राष्ट्रगीतानंतर सभा संपन्न झाली। की साहेब 13% डिव्हिडंड देतो, परंतु काय अडचणीमुळे आम्हाला 2% डिव्हिडंड ज्यादा देता आला नाही। पुढच्या वर्षी निश्चित रामभाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 13% डिव्हिडंड देईन अशी मी त्या सभागृहाला ग्वाही या ठिकाणी देतो। त्यानंतर विषय आला की आम्ही आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे आमचं गाव मर्यादित आहे। ह्या गावात आम्ही काम करत असताना आम्हाला पलूस सारखी बाजारपेठ, व्यापारपेठ मिळाल्यामुळं आमच्या गावाला आता म्हणजे पलूस आणि सांडगेवाडीचा रस्ता चांगला झाल्यामुळं आमच्या गावातला माणूस पलूसच्या चौकात 1 मिनिटात जातो। तुमच्यापेक्षा सगळं आम्ही लवकर पोहोचून जातो आणि ह्याच्या सिस्टीममुळे आम्हाला तिथलं रिकरिंग असेल, तिथल्या टीव्ही असलेल्या आमची कर्जदार असेल, आता महिला मंडळींनी पलूसमध्ये आम्हाला बऱ्यापैकी कर्ज दिली बी, कर्ज भरली बी, काय थोडी थकीत आहे पण त्यांचा प्रयत्न असतो की ती थकीत कर्ज वसूल करून देण्याचा। त्यामुळे आम्ही सातत्य त्याच्यामध्ये ठेवले की येत्या 2 वर्षामध्ये 11 ते 12 कोटीच्या पुढे साहेब आम्ही संस्थेचं डिपॉझिट ही घेणार आणि ती कुणाच्या सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने। माझं असं मत आहे, एखाद्याकडे अण्णा 10 रुपये आले तर त्यातून 3 रुपये आमच्याकडे द्या, 7 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी द्या। असं जरी लोकांनी केलं तर आम्ही 11 कोटीपर्यंत 25व्या वर्षात आपण जाईल अशी खात्री आहे।